अहिल्यानगरच्या सारोळा कासार शिवारात शेतीच्या नावाखाली अफूची लागवड केल्याचं समोर आलंय। नगर तालुका पोलिसांनी छापा टाकत तब्बल 4275 बोंडे असलेली अफूची झाडे जप्त केली। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली। अकोल्याच्या रामदास पेठ पोलिसांनी अन्न औषध प्रशासनासोबत कारवाई करत गुटख्याचा साठा जप्त केला। या कारवाईत तब्बल 9,42,000चा प्रतिबंधित गुटखा हा जप्त करण्यात आलाय। खबरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या। भंडाऱ्यात जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्याला अटक केली। लाखणी पोलिसांनी जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडलं। पोलिसांनी या गाडीतून 13 जनावरांची सुटका केली। गाडी ताब्यात घेतली असून चालकाला अटक केली। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केलाय। हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। गोंदियात आमगावच्या मोहरानटोली परिसरात भरोसा आणि दामिनी पथकाने एक बालविवाह थांबवला। त्यानंतर पालकांना बालविवाह कायद्याविषयी माहिती देऊन समज देण्यात आली, तेव्हा पालकांनी नियोजित विवाह रद्द करत असल्याचं मान्य केलं। गोंदियातील कल्लू यादव गोळीबार प्रकरणात आणखी 6 जणांना अटक करण्यात आली। नुकतीच अटक केलेला मास्टरमाइंड प्रशांत मेश्रामच्या चौकशीत या 6 आरोपींची नावं समोर आली होती। त्यांच्याकडून शस्त्र सुद्धा जप्त करण्यात आले। आता आरोपींची संख्या 16 वर पोहोचली। जालन्यात अवैधरित्या विक्रीसाठी देशी दारू घेऊन जाणारी कार पोलिसांनी पकडली। जालन्याच्या कदीम जालना पोलिसांनी ही कारवाई केली। या कारवाईत 57,000च्या देशी दारूसह 2.5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। जालन्यात अवैध वृक्षतोड करणाऱ्या तिघांवर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालना महानगरपालिकेमार्फत ही कारवाई करण्यात आली। वृक्षतोड होत असलेल्या समजताच महानगरपालिकेने घटनास्थळी जाऊन पाहणी केली। या प्रकरणी तालुका जालना पोलीस अधिक तपास करतात। पुण्याच्या भर चौकातील लघुशंका प्रकरणातील आरोपी गौरव आहुजाला सातारा पोलिसांनी अटक केली। त्यानंतर त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। पुणे पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत। गौरवनं महागडी कार रस्त्याच्या मध्ये थांबून लघुशंका केली होती, त्यानंतर अश्लील कृत्यही केलं होतं। गोंदियात वीज खांब चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले। खांब चोरी करणारी ही तिघांची टोळी गॅस कटरने वीज खांब कापून नेत होती। हे तीनही आरोपी नागपूरचे असून या कारवाईत 14,20,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला।